कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेशित छायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शस्त्र प्रारंगत प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मरक्षक मुघल सौहार्द शिवपुत्र श्री श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. पाचवीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने एक भाषण प्रस्तुत करत आहे. कृपया हे भाषण शांतचित्ताने ऐकावे नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताळ्यातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताळ्यातून नाद भवानी गाजे, काढतात हाती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान करतो वाघ हो कतो वाघ मराठी माझा, तुफान करतो वाघ हो कतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान ठोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी झाली. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर हो हे काय गर्वच नाही तर अभिमान आहे मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहेत की ओम म्हटल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होतं, पण मला तर असं वाटतंय की खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवं. कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे होतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारले तर कॉलर टाईप करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ काय, तो मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला. जगदंब जगदंब 12 महिने 11 खेळाडू 10 बोट 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅन शो. एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजी राजे जर जन्मलेच नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजे. बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो छुपके सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 60 मराठे आदिलशहाच्या 1500 माणसांबरोबर लढली. त्या 7 योद्ध्यांचे नाव इसाजी बल्हाळ, टिकोजी राऊतराव, विठ्ठलजी शिंदे, विठ्ठल बनाजी अत्रे, कृष्णाजी भातकर, सिद्धी हिलाल आणि प्रतापराव गुजर. वेळात मराठे वीर दौडले सात, या वीरांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्ता खानाला रोज डायरी लिहायची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ता खान बुर्जी असे आहे. याच खानानं शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि याच बुर्जीत खानानं एक आणखी घटना नोंदवली आहे. तो असा लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळात गोंधळ थांबला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. त्याच वेळेत आपले गोटे छाटलेला शाहिस्ता खान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जर पळवलीही असेल तर बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी आपल्या पोटच्या लेकेसाठी तिची काळजी देईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चरित्रावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आज भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चरित्रवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसलेली होती. नंतर ती सापडली.
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानाच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा म्हणून शिवरायांचा धडा शिकवला जातो. अनेक देशातही शिवरायांचा इतिहास अभिमानाने शिकवला जातो. पण आमचं दुर्दैव तर बघा, आमच्या शिवरायांचा इतिहास तो पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे जर गर्व असेल शिवरायांच्या भूमी जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. 16व्या शतकात शिवनेरीवर एक प्राणा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला आणि पुढे चालून हा सिंह रयतेचा वारी ठरला आणि त्याच्या हातातून महाराष्ट्र घडला. कृपया करून आपला हा राजाचा इतिहास लोकांच्या समोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कोणत्याही धर्म किंवा जातीच्या विरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता. जाता जाता एक एवढंच म्हणून जाईल, शिवबा शिवा किंमत नाही, शंभू शिवा हिंमत नाही. नीट ऐका बरं का, शिवबा शिवा किंमत नाही, शंभू शिवा हिंमत नाही, भगवा शिवाय नमत नाही आणि आम्ही शिवरायांना सोडून कोणापुढेही झुकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भवानी, जय भवानी. गेला उजव्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनीही मुजरा केला. असा वीर मराठा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. मित्रांनो, धाडस तर सगळेच करतात, पण धाडस असे करावे इतिहासालाही भीती वाटावी. चुकून जरी तो काळ पुढे आला तर त्या काळाची छाती फाडावी. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला आला. मानाच्या मुद्रा करते मी त्या शिल्पाला, जेणे मराठी मातीवर झेंडा फडकवला. मित्रांनो, प्रश्न पडतो ना, अवृत्तीचे 50 वर्ष ओलांडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या मुखात आहे आणि त्यांचे चित्र आपल्या हृदयात जपून आहे. खरे तर काय केले या माणसाने, ज्याचा इतिहास आपण विसरू शकत नाही. आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. मित्रांनो, मराठी मातीला असा दरारा आणणारा मराठी मावळ्यांची गरज आहे. खरं तर हेच मराठी मावळे आज व्यसनांच्या अधीन जाताना दिसत आहे. जोपर्यंत व्यसनाचे वारे बंद होत नाही, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, चोऱ्या अशा घटना बंद होत नाही, तोपर्यंत आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुशिक्षित होणार नाही. भवानी मातेने स्वप्नातील शिवबाला स्वप्नातील तलवार आज भौतिक जगात मोबाईलच्या स्वरूपात दिसत आहे. अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे, अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे. व्यसनांनी ग्रस्त असलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच घोड दळ पायदळ, फौजा फाटाला बकळे.
अंगित हातीच पळ पाहणारा काप्य चळचळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर? चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला. जीवा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ढकलला. वाघ नखाचा मारा केला. टरा फडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी.
शिवाजीराजे भोसले आजही आमचा या महाराष्ट्रात फिरतो. आम्हाला सारखी आठवण येते किल्ल्यांची आणि इथल्या मराठीवरचं मावळ. जसे आम्ही तुमच्या जमान्यात आहोत तसे तुम्ही सुद्धा आमच्या नसात आहात. तुम्ही आजही आमची जयंती साजरी करता, आमच्या नावाचा जयकार करता, तेव्हा आनंद होतो. पण एवढं केलं म्हणजे झालं असं तर वाटत नाही ना तुम्हाला? तुमच्या बघण्यात असलेले फोटो मधले सूर्यग्रहण जगण्यात कधी असणार आहे? पुस्तकामधले छत्रपती तुमच्या मस्तकात कधी घुसणार आहे? आम्हाला सांगताना मोठा अभिमान वाटतो की आम्ही शहाजी राजांच्या घरात जन्माला आलो. जेव्हा महासाहेबांनी आमचा संस्कार केले तर महासाहेबांनी आम्हाला जर घडवलं नसतं तर आम्ही देखील कोणीतरी गुलामीच केली. गोर गरीब मावळी स्वराज्याचे निर्माण केले ते देखील आई वडिलांच्या संस्कारामुळे. घरोघरात महासाहेबांप्रमाणे जिजाऊ निर्माण होतील तेव्हा देखील शिवराय जन्माला येतील आणि ते महाराष्ट्राला नवा आकार देतील. पण त्यासाठी तुम्हाला बदलावं लागेल. त्या मराठी मातीवर जीवापाड प्रेम करावं लागेल. कशासाठी केला होता आम्ही स्वराज्याचा तहास? कोणासाठी काढलं होतं आम्ही स्वराज्याचं स्वप्न? तुमच्यासाठीच ना? नाहीतर आजकालच्या आया बाळाला लागतात तर त्यांच्यातच मोबाईल देतात. खरं तर तिने बाळाला जवळ घेऊन गोष्टी सांगायला हव्या. आजकालची चिमुकली मुले मोबाईलवर गेम खेळत असतात, टीव्हीवर कार्टून बघत असतात. आजकालची तरुण पिढी मैदानापासून निसर्गापासून दूर जात आहे. आम्हाला वाईट वाटत नसेल? आमचे बेरोजगार मावळे दिवसभर गावभर फिरत राहतात. आम्हाला वेदना होत नसतील? आमच्या आया बहिणीवर अत्याचार होतात तर काय वाटत आम्हाला? एक तलवार उचलून त्यांची मुंडी छाटून काढावी असं वाटत नसेल आम्हाला? आमचा शेतकरी राजा दिवसभर आंदोलन करीत असतो, आत्महत्या करतात, तेव्हा आमचं काळी दुखत नसेल? अरे काय आवडत तुम्ही माझ्या महाराष्ट्राची? होय, आम्ही छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि आम्ही तुम्हाला सांगतोय जाती पाती धर्मात भेदभाव करू नका. एकगिरी राहा. मुलांना शिकवा, मुलींना शिकवा. महाराष्ट्रात धर्म टिकवा. धन्यवाद.